नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. घोरपडी आश्रमशाळेत शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप. शिक्षकांचे वात्सल्य पाहून सरपंचही झाले भावुक. विशेष प्रतिनिधी कवठेमहांकाळ. ज्ञानाची पंढरी समजल्या जाणाऱ्या घोरपडी तालुका कवठेमहांकाळ येथील मायकादेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलित मित्र गणपतराव कृष्णराव ओलेकर प्राथमिक व कैलासवासी धोंडीराम गोरड माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात आज एक अत्यंत मंगलमय आणि चैतन्यदायी वातावरण अनुभवायला मिळाले. निमित्त होते ते चालू शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटपाच्या उपक्रमाचे. परंतु केवळ साहित्याचे वाटप हा उद्देश न ठेवता या ठिकाणी माणुसकीचे आणि संस्काराचे एक अनोखे नाते अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानाच्या या मंदिरात उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत करताना संस्थेचे सचिव डॉक्टर सागर गोरड सर यांनी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे यांचे गुलाबपुष्प देऊन अत्यंत आत्मीयतेने स्वागत केले, ज्याने उपस्थितांच्या मनातील आदराची भावना अधिकच द्विगुणित झाली. कोळेकर सरांनी आपल्या अतिशय ओघवते आणि प्रभावी शैलीत सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची धुरा आपल्या खांद्यावर लीलया पेलली, ज्यामुळे प्रत्येकाला शब्दामधील ओलावा जाणवत होता. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी गोरड मॅडम, राष्ट्रसेवा पुरस्कार प्राप्त आंधळकर मॅडम, माजी मुख्याध्यापक संतोष गोरड सर, थोरात सर, कोळेकर सर, सकटे सर, देशमुख सर, सरगर मॅडम, हाके मॅडम, थोरात मॅडम, रुपणर मॅडम आणि सेवक वर्ग घागरे, डोंबाळे, पाटील, अधीक्षक मंगेश थोरात सर यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला एक अभ्यासू आणि आश्वासक किनार लाभली होती. शाळेतील सर्व मुले, मुली आणि विद्यार्थी यांच्या हातात नवीन पुस्तके व गणवेश पडताच त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली आनंदाची लकेर म्हणजे जणू चैतन्याची मुक्त उधळणच होती. ही मुले म्हणजे केवळ शाळेचे विद्यार्थी नसून ते उद्याच्या सुजाण भारताचे निर्माते आहेत, याची जाणीव प्रत्येकाला होत होती. यावेळी व्यासपीठावरून बोलताना घोरपडीचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे काहीसे भावुक झाले. त्यांचा आवाज जसा जिव्हाळ्याने भरलेला होता तशीच त्यातील भावनाही ओथंबलेली होती. ते आपल्या मनोगतातून व्यक्त झाले. ते म्हणाले की येथील प्रत्येक चिमुकल्याच्या चेहऱ्यावर उमटलेली आपलेपणाची भावना ही त्यांच्या शिक्षकांनी दिलेल्या संस्काराची पावती आहे. येथे केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नाही, तर वात्सल्याची सावली देऊन या मुलांना माणूस म्हणून घडवण्याचे दिव्य कार्य या शाळेतील गुरुजन करत आहेत. त्यांना कधीही परकेपणाची वागणूक न देता स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ करणाऱ्या शिक्षकाचे कार्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया रचणारा एक सुवर्ण क्षणच आहे. त्यांचे हे गौरवोद्गार ऐकताना उपस्थितांचे मन भरून आले. शिक्षणाचे हे पवित्र कार्य सातत्याने असेच उत्तरोत्तर प्रगती करो हीच भावना सर्वांच्या मनात होती. संस्थेचे सचिव डॉक्टर सागर गोरड सर आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षक वृंदाच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेला हा सोहळा खऱ्या अर्थाने समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनाद्वारे कोळेकर सरांनी पुन्हा एकदा सर्वांचे ऋण व्यक्त करत या चैतन्यमयी सोहळ्याची सांगता केली. ज्ञानाचे हे दीप सातत्याने तेवत राहावेत आणि या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी उद्या यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करून आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करो हीच सदिच्छा उपस्थितांच्या मनात घर करून राहिली आहे. लेखन उपसंपादक नितीन कांबळे. घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.